महाराष्ट्र योग शिक्षक संघ विरंगुळा शाखेच्या वतीनं मी आपण सर्व योग साधकांचे स्वागत करतो। महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय नील पवार सर आणि माझे गुरु योगाचार्य पलीकोंडावर सर यांच्या प्रेरणेने मी आजचा आहार विषयक उद्बोधनाचा जो भाग आहे तो मी सादर करतोय। योग साधक बंधूंनो, आपल्याला माहित आहे की आपण योगा करता आरोग्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे, परंतु या योगासोबत जर आपण त्याला आहाराची जोड दिली तर ते अतिशय हितकर आणि लाभदायी होईल। आहार म्हटल्यानंतर ज्याला इंग्रजी डाएट म्हणतो हा शब्द समोर येतो आणि मग आहाराचे अनेक प्रकार, काय खायचं, किती खायचं, कधी खायचं, काय नाही खायचं, अनेक प्रश्न येतात। तर आहारातल्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याविषयी फक्त मी आज चर्चा करणार आहोत। अशा प्रकारच्या 15-20 शृंखलेमध्ये आपण हे आहाराचं जे काही चर्चासत्र आहे ते संपवू। आहार हा फार मोठा आणि दीर्घ प्रक्रियेचा विषय आहे, म्हणून ते एकाच दिवसात होईल अशी अपेक्षा करू नका। आज मी फक्त आहारातले मुख्य घटक याविषयी थोडंसं बोलणार आहोत आणि हे मुख्य घटक आहेत कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट। हा आपला मुख्य आहार आहे, हे आपले मुख्य घटक आहेत। दुय्यम घटक आणि इतर ज्या बाबी आहेत त्याविषयी मी आणखी स्वतंत्र बोलेन। तर हे जे मुख्य घटक आहेत हे अत्यावश्यक आहेत बॉडीला। आता यातल्या एक एक घटकाचं महत्व सांगतो आणि एक घटक संपला की दुसऱ्या घटकावर जाऊ आपण। यातला हा कार्बोहायड्रेट हा जो घटक आहे, कार्बोहायड्रेट म्हणजे साखर। तर साखर ही आपल्या शरीराची करन्सी आहे, एनर्जी करन्सी। आपण 95% 98% लोक साखरच आपल्या शरीरात जाळत असतो। साखर आपल्या शरीरात जळून त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते। तर ही साखर येते कुठून आपल्या शरीरात? साखर म्हटलं की तुम्हाला चहात टाकायची जी साखर आहे ती लक्षात येते। त्या साखरेला टेबल शुगर म्हणतात, ते सुक्रोज आहे। परंतु आपण आपल्या शरीरात जी साखर जाळतो ती साखर म्हणजे ग्लुकोज आहे। तर आपण काहीही खाल्लं तर त्यात कार्बोहायड्रेट असतात। आता कार्बोहायड्रेटची मी उदाहरणं देतो तुम्हाला। आपण भात खातो, कार्बोहायड्रेट, पोळी खातो, कार्बोहायड्रेट, आलू खातो, कार्बोहायड्रेट, रताळं खातो, कार्बोहायड्रेट, हे सगळे कार्बोहायड्रेट आहेत। तर हे आणि हे आपल्याला म्हणजे आपण किती खायला पाहिजे त्याचं सविस्तर विवेचन मी नंतर करेन। तर साधारणतः आपण जी ज्वारी, बाजरी, गहू खातो यामध्ये 70% कार्बोहायड्रेट असतात, म्हणजे 70% साखर असते। तांदळामध्ये 80-85% साखर असते। साबुदाण्यामध्ये म्हणजे कार्बोहायड्रेट असतात, साबुदाण्यामध्ये 85% 88% कार्बोहायड्रेट असतात। तर हे कार्बोहायड्रेट आपल्याला लागतात आणि ते जर नसले तर आपण आपलं चालणार नाही। कार्बोहायड्रेट साखर न
घेता किंवा साखर कमी घेऊन किंवा कार्बोहायड्रेट कमी घेऊन कसं डाएट घ्यायचं ते मी माझ्या पुढच्या सदरात सांगेन, ते ओघानं येईलच. तर तुर्तास हे कार्बोहायड्रेट आपल्याला लागतात. तुर्तास मी एवढंच सांगेन की हे कार्बोहायड्रेट तुम्ही इतर पदार्थासोबत घ्या, हे नेकेड घेऊ नका. नेकेड कार्बोहायड्रेट म्हणजे साखर हे नेकेड कार्बोहायड्रेट आहे, नुसती एनर्जी. नंतर तुमचा मैदा जो आहे त्यामधलं फायबर आणि बाकीचं काढलेलं असते, म्हणून हे मैदा सुद्धा नेकेड कार्बोहायड्रेट आहे. तर नेकेड कार्बोहायड्रेट तुम्ही घेऊ नका, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घ्या. म्हणजे भात, पोळी, भाकर हे तुम्ही घ्या. शुद्ध कार्बोहायड्रेट जे आहेत, जसे आपली टेबल शुगर, हे प्युअर कार्बोहायड्रेट आहे, शुद्ध आहे, याचं प्रमाण कमी ठेवा. तर हे आपल्याला लागतात. दुसरा घटक जो आहे तो आहे प्रोटीन. या प्रोटीननं आपलं शरीर बनते. प्रोटीन, तुमची चामडी म्हणजे प्रोटीन, तुमचे हाडं म्हणजे प्रोटीन, तुमचे केस म्हणजे प्रोटीन. तर प्रोटीन आपल्या शरीरात आपल्याला लागतात. प्रोटीन हा आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. प्रोटीन आपल्याला किती लागतात, तर आपला जो आहार आहे त्यात 20% प्रोटीन असायला पाहिजे. तर हे प्रोटीन जर शरीरात नसले, तर तुमच्या आहारात नसले, तर तुमची हाडं कमजोर होतील, तुमचे केस गळतील, तुमची त्वचा चांगली राहणार नाही, तुम्ही आजारातून दुरुस्त होणार नाही, तुमचं मसल बिल्डिंग होणार नाही, तुम्हाला एनर्जी राहणार नाही. म्हणून प्रोटीन आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत 20% आणि हे प्रोटीन जे आहेत कशातून मिळतात, हे दुधातून मिळतात, दह्यातून मिळतात, हे सगळ्या डाळीतून मिळतात. जे मांसाहार करतात त्यांना नॉनव्हेज मधून प्रोटीन मिळतात. जे शाकाहारी आहेत त्यांनी दुधातून, दह्यातून किंवा पनीर मधून प्रोटीन घ्यायचे. ज्यांना जे जमते ते घ्यायचं. तर हे 20% तुमच्या आहारामध्ये, टोटल जो तुमचा आहार आहे त्याच्या 20% प्रोटीन तुमच्या आहारामध्ये कमीत कमी असायला पाहिजे. प्रोटीन कंपल्सरी आहेत. कार्बोहायड्रेट कमी जास्त चालतात. प्रोटीन जर तुम्ही आहारात नसतील तर तुम्हाला एनर्जी राहणार नाही. आणि तिसरा घटक जो आहे तो आहे फॅट. फॅट म्हणजे तेल, तूप. तर काही फॅटी ऍसिड शरीराला बनवता येत नाही, ते तुम्हाला बाहेरूनच घ्यावं लागतात. त्यामध्ये ओमेगा-6 आणि ओमेगा-3 ही 2 फॅटी ऍसिड आहेत, ती तुम्हाला बाहेरूनच घ्यावं लागतात. त्यामुळे ते तेल, तूप तुम्ही जे खाता त्यातून तुम्हाला फॅट्स मिळतात. तर आपलं शरीर कार्बोहायड्रेट वापरते एनर्जीसाठी, आपल्याला शक्ती देण्यासाठी. कार्बोहायड्रेट जर कमी असले तर मग आपलं शरीर फॅट वापरते, म्हणजे आपण फॅट बर्न करतो आपल्या शरीरात. आणि आता हे तिन्ही घटक मी जे तुम्हाला सांगितले त्याचं योग्य प्रमाण काय असायला पाहिजे, ते कशातून घ्यायला पाहिजेत, हाही एक स्वतंत्र विषय आहे. तुर्तास मी तुम्हाला एवढंच सांगतो की हे आहाराचे तिन्ही घटक जे आहेत हे कमी अधिक प्रमाणात तुम्हाला अत्यावश्यकच आहेत. ते तुम्ही होल फूड मधून घेतले पाहिजेत. ते तुम्ही रिफाईंड फूड मधून किंवा प्रोसेस केलेल्या फूड मधून घ्यायला नको, एवढं मी आजच्या दिवशी तुम्हाला आवाहन करतो. कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हे अत्यावश्यक आहेत. ते योग्य प्रमाणात तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करा. ते तुम्ही नैसर्गिक स्तोत्रातून घ्या. प्रोसेस फूड मधून तुम्ही घेऊ नका. प्रोसेस फूड मधून तुम्ही घेतलं, हे सगळे घेतले तर त्याचे काय तोटे आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तुर्तास शुद्ध आहार घ्या, नैसर्गिक आहार घ्या आणि हे तिन्ही घटक आपल्या आहारात समाविष्ट करा, एवढं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि बंधूंनो, मी इथेच थांबतो. धन्यवाद.